श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पाच्या आगमनाची सुरुवात होते आणि ती अनंत चतुर्थीला गणपती बाप्पाचं विसर्जन होतं. तर अनंत चतुर्दशी जवळच आलेले आहे. तर अनंत चतुर्थीला अनंताचं व्रत करायचं असतं. हे व्रत वर्षातून एकदाच येतं, म्हणून हे व्रत खूप असं ज्याला कुठलंही इच्छा असेल त्यांनी हे व्रत केलं तर त्यांची ती इच्छा लवकर प्राप्त होते असं म्हणतात. हे असं एक व्रत आहे ज्या दिवशी भगवान विष्णूंची आपल्याला पूजा करायची असते. जे लोक सनातन धर्मावर विश्वास ठेवतात ते व्रत पूर्ण भक्तीने साजरे करतात. हा दिवस म्हणजे जेव्हा भगवान विष्णूने विश्वाच्या कल्याणासाठी 14 लोकांची निर्मिती केली होती. म्हणजे जल, अतल, सतल, वितल, सुजल, सुलातल, जलासल, पाताल, पृथ्वी असे हे 14 लोकांची निर्मिती भगवान विष्णूने केली होती. म्हणून हे व्रत त्या दिवशी झाले असं म्हणतात. या सर्व जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने अनंत रूपे धारण केली होती. त्यामुळे देव अनंत विष्णूत विधिवत झाले आणि जे कोणी हे व्रत करतं त्या व्यक्तींचं नक्कीच सर्व मनोकामना पूर्ण होतात. जेव्हा व्यासाने श्री गणेशाला महाभारत लिहिण्यास कथा सांगण्यास सुरुवात केली होती तो दिवस होता भाद्रपद चतुर्थीचा आणि जेव्हा ती कथा संपली तो दिवस होता अनंत चतुर्थीचा. ह्या 10 दिवसात जेव्हा गणेश लिहित होते म्हणजे ती कथा लिहित होते आणि व्यास ऋषी सांगत होते त्यावेळेस व्यास ऋषींनी डोळे मिटले होते आणि जेव्हा ती कथा संपली तेव्हा व्यास ऋषींनी डोळे उघडले. तेव्हा त्यांनी असे पाहिले की गणेश म्हणजे 10 दिवस जी कथा लिहितलेत त्यांच्या शेजारचं वातावरण एवढं गरम झालं की त्यामुळे त्या गणेशांचं त्यांचं तापमान एवढं वाढलं. हे पाहून व्यासांनी गणेशाला पाण्यात डुबकी घ्यायला सांगितली. अलकनंदा आणि सरस्वती या नदीत जेव्हा स्नान केले तेव्हा त्यांना छान वाटले आणि तो दिवस होता अनंत चतुर्थी दिवशी. म्हणून त्या दिवसापासून अनंत चतुर्थी आणि भाद्रपद चतुर्थीला सुरुवात झाली. तर या दिवशी जो कोणी सेवा करेल हा अनंताचा जो कोणी धागा बांधेल त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर आता हा धागा कसा बांधायचा तर काय करायचे आता मी तुम्हाला सांगणार आहे. हा धागा जर बांधला तर आपल्या आयुष्यात येणारे सर्व दुःख संकट सर्व नष्ट होतात आणि आपली जी काही आर्थिक टंचाई चाललेली आहे ती दूर होते. भरपूर वेळा आपण खूप मेहनत करतो परंतु त्याचे फळ काही केले आपल्याला मिळत नाही. मग आपल्याला नशिबाची साथ लागते ना, तर ती नशिबाची साथ मिळवण्यासाठी तसेच आपल्या मुलांना आणि मुलींना हा धागा बांधायचा नाही. बरेच जणांची मुले खूप कष्ट करतात परंतु त्यांना यश येत नाही. तसेच त्यांचं काही मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाहीत, ते आईवडिलांचे ऐकत नाहीत. त्यांना मार्क चांगले येण्यासाठी काही जणांच्या घरात खूप आजारपण चालू असतं, ते आजारपण बरे होण्यासाठी तर हा धागा आपल्याला बांधायचा आहे. तर ज्यांचं लहान मुलं असेल त्यांनी हा धागा बांधला तरी चालेल. प्रत्येकाच्या घरातील स्त्री पुरुष मुलगा मुलगी ह्या सर्वांनी हा धागा बांधायचा आहे. तर हा अनंताचा धागा आपण घरी पण बनवू शकतो. तो कसा बनवायचा आहे, मंत्र कोणता म्हणायचा ते आपण आता पाहणार आहोत. अनंत चतुर्थीला लवकर सकाळी उठायचे. ब्रह्ममुहूर्तावर उठले तर नक्कीच चांगले. आंघोळ करताना काय करायचं आपल्याला, आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकायचे आणि चिमूटभर हळद टाकून दुर्वा असतील तर दुर्वा टाकून आपल्याला आंघोळ करायची. तर तुमच्याकडं गंगाजल नसेल तर काय करायचं, आपण जे आंघोळीचं पाणी घेतले त्या पाण्यामध्ये आपल्याला एकटेक पाहायचे आणि हर हर गंगे हर हर गंगे असा मंत्र म्हणून आपल्याला आंघोळ करायची. तसेच आंघोळ करताना आपल्याला ओम गंग गणपते नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल. तर आपल्याला त्या दिवशी पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करायचे. नसेल तर तुम्ही कुठलेही करा, फक्त काळा रंग तुम्ही त्या दिवशी वर्ज करा. आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची पूजा करायची आहे. तुमच्याकडे भगवान विष्णूचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेतली तरीही चालेल. प्रथम आपल्याला गणपतीला अभिषेक करायचा आहे. गणपतीला अभिषेक करताना ओम गंग गणपते नमः 108 वेळा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. मग नंतर गणपतीला आपल्याला पाटावर विराजमान करायचे. पाटावर विराजमान केल्यानंतर गंध अक्षदा हळदी कुंकू फूल धूप दीप लावून आपल्याला गणपतीची सोळोपचारे पूजा करायची. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. जास्वंद फूल आपल्याला इथं अर्पण करायचे. आता हे झालं गणेशाचं आगमन. आता आपल्याला काय करायचं,
भगवान विष्णूंचं इथं आपल्याला अभिषेक करायचा आहे. भगवान विष्णू नसतील तर आपल्याला बाळकृष्णाचा अभिषेक करून घ्यायचा आहे. बाळकृष्णाचा अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. मग त्यांना छान असं पुसून आपल्याला आसनावर बाळकृष्ण ठेवल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाला नवीन वस्त्र परिधान करायचे. पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर अतिउत्तम. नंतर चंदनाचा टिळा लावा. मग आपल्याला इथं बाळकृष्णाची आपल्याला चंदनाचा टिळा लावा, हळदी कुंकू लावा, धूप दीप ओवाळून घ्या, फुलं टाका. फुलं पिवळी तुम्ही असली तरी चालतील. नंतर आपल्याला मग विष्णू सहस्रनाम पठण करायचे. विष्णू सहस्रनामसाठी 1008 आपल्याला ही लागतात तुळशीची पानं. पण आपल्याकडे नसतील तर एक तुळशीपात्र आपल्या हातात घ्यायचे आणि आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचे. नंतर पठण झाल्यानंतर ते तुळशीपत्र आपल्याला भगवान विष्णूकडे ठेवून द्यायचे. नंतर भगवान विष्णूला पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाचं नैवेद्य किंवा तुम्ही केळी नैवेद्य म्हणून ठेवली तरीही काही हरकत नाही. नंतर हळद अर्पण करा. आता इथं आपल्याला घ्यायचा लाल रंगाचा धागा. हा लाल रंगाचा धागा तुम्हाला कुठल्याही पूजेच्या दुकानात मिळून जाईल. हा लाल रंगाचा धागा घेऊन त्या धाग्याला आपल्याला 14 गाठी बांधायच्या आहेत. ह्या 14 गाठी 14 लोकांचे प्रतिनिधित्व करतात. त्या धागा जर आपल्या बांधणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचं आयुष्य हे बदलून जातं. रेशीम धाग्याने बनवलेला हा धागा माणसाचे संरक्षक कवच म्हणून देखील वापरला जातो. भूतापासून किंवा भीतीपासून तुम्हाला मुक्ती मिळवण्यासाठी हा धागा खूप उपयुक्त ठरला जातो. जो व्यक्ती 14 वर्षे नित्यनियमानं ही सेवा करतो त्याचे सर्व दोष निघून जातात आणि त्याला कुठल्याही संकटात भीती वाटत नाही. तर हा होता अनंत चतुर्थीचे व्रत. तर ह्या धाग्याचं आपल्याला नंतर विष्णूसमोर हा धागा 14 गाठी बांधून ठेवायची. त्याची पण आपल्याला पूजा करायची आणि त्याच दिवशी आपल्याला नंतर हा धागा प्रत्येकाने आपल्या हातात बांधला तरीही चालेल. असं हे अनंत चतुर्थीचं व्रत आहे. हे व्रत आपल्याला 14 वर्ष करायचं असतं. म्हणून हे व्रत तुम्ही नक्कीच नित्यनियमानं करा. तुमच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.